चला यस मॅचला लगेच सुरुवात होईल. त्याच दरम्यान आपण पाहतोय आमचे मित्र आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं परी फॅब्रिकेशनचे मालक प्रॉपरायटर विकास जिपाल यांचे इथे आगमन झाले. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान सध्याच्या घडीला बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव अर्थातच योगी बैलाचे मालक जीवन पंढरीनाथ भोईर यांचं देखील आगमन झाले. या आपण आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला यस मॅचला होणार आहे सुरुवात. अगदी चुरशीची मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज सामना, दोन्ही अग्रनामांकित संघ आमने सामने फाईट करतात. एका बाजूला फाईट करत असताना MUCC ओडिसा, दुसऱ्या बाजूला द्विषा जितू रिची निलेश डोंबिवली संघ पाहायला मिळेल. दोन्ही स्टारकास्ट खेळाडू भरभरून भरलेले आहेत दोन्ही संघांमध्ये. ओपन ऑफ ऑल इंडिया फॉर्मॅट मधील सर्व खेळाडू तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. एक अग्रनामांकित स्पर्धा ज्या आतुरतेने आज या दिवसाची सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण तुमच्या समोर आहे. स्पर्धेचं आपण जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक धनराशी रोख रक्कम 1 लाख व आकर्षक चषक आणि त्याच दरम्यान द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ दी सिरीजसाठी रोख रक्कम कॅश प्राइस 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि त्याच दरम्यान बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटसाठी रोख रक्कम 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्पर्धेची धनराशी तुम्हाला भरभरून पाहायला मिळते. कारण की केडी म्हटलं तर नामांकित व्यक्तिमत्व आहे आणि स्पर्धा देखील नामांकित आहे. चला यस स्पीडअप करायचं आहे. बॉलिंग मॅकवरती मॅच फ्रॉम कार्डी संकेत मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. आणि बिलाल शेख आणि अमराजचा बाहुबली दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. दोन्ही इव्हन जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. चांगली मॅच स्मॅच ऑन. देव्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहे आणि एक सिंगल मिते स्ट्राईक रोटेट. संघाचं श्री गणेश होत असताना MUCC या संघाचं आणि 1 ऑन अ बोर्ड सुरुवात इथे झाली आहे एक सिंगलच्या मदतीने. शिवशक्ती कडाव संघ आपण तयार राहायचं, सज्ज व्हायचंय, रेडी राहा. नेक्स्ट मॅच तुमची असेल हे देखील नोंद घ्या. आपण रिपोर्ट करा आपण आला असाल तर संपूर्ण टीम. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. संध्याकाळचं सत्र. ओ यावेळी साफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे, जज करतात परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. आणि पहिलाच बॉल फेस करत असताना हा ठोकलेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा दिनू कांबळेचा ब्रँड टाकणारा षटकार. 6 धावांनी सुरुवात करतोय. त्या नावाची चर्चा सातत्याने होत असते. पहिला बॉल वरती देखील प्रहार करण्याची क्षमता आहे दिनू कांबळे म्हणजे ते दाखवत असताना सध्याच्या घडीला. कारण की इलाका त्यांचा आहे अंबरनाथ बदलापूर म्हटलं तर सातत्याने भरपूर खेळी चांगली होत असते दिनू कांबळे यांची. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. सौरभ मात्रे बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईकला दिनू. ओ यावेळेस आउटसाइड ऑफ सम भरपूर बाहेर परंतु बॉल थोडंसं थांबलाय कारण की ग्रास आहे मागे. त्यामुळे या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. यस बाईकच्या स्वरूपात सर सांगत असताना 2 धावा मिळतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. ओ यावेळी स्ट्रेट उडवला. पायात आलेला बॉल त्याला फेकून दिलाय बाउंड्री लाईन पलीकडे. आणि A1 क्वालिटीचा ठोकलेला अजून एक धमाकेदार बिग ब्लास्टेड आउट ऑफ द पार्क आलेला हा षटकार. क्या बात आहे. जेव्हा बॅटिंग आज मात्र एकच नाव चर्चेत राहिलंय दिनू कांबळे बाहुबली.
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय स्टारकास्ट खेळाडू, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील चमत्कार त्यांनी दाखवलेला खेळाडू आज या बदलापूर नगरीमध्ये उपस्थित झालाय. लेफ्ट हँडर बॅटर घणाघाती मानला जातो आणि आज देखील कलात्मक स्ट्रोक खेळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. ओ अजून एक, क्या बात आहे तारामंडल मध्ये. यावेळीस बॉलला स्ट्रेट पाठवलंय वडोली गावामध्ये. काय बॅटिंग चालू आहे, दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. आणि आता दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळेला पण पाहतोय काय बॅटिंग करतोय. कलात्मक फटके मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ज्या ताकदीने बॉल येतोय त्या ताकदीने बॉल बाहेर फेकण्याचं काम करतोय दिनू कांबळे. व्हॉट अ बॅटिंग. हा फलक आपण पाहतोय जाऊन पोहोचले 21, शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21वा शुभ संख्या 21वा दा फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 21 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. बॅटिंग चालू आहे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं प्रेशराइज आहे संकेत देखील. लास्ट बॉल. ओ यावेळी चांगली गोलंदाजी आहे, यावेळी टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. थोडंसं कोयना कमबॅक मात्र झालंय, परंतु षटक क्रमांक पहिलं अखेरीस संपलंय आणि तब्बल 21 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. 21 ऑन बोर्ड. जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली आहे. 21 धावा फलकावरती आहेत. 21 ऑन बोर्ड. शुभ संख्या फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं. हेच बघा 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे षटक क्रमांक दुसरा आहे. तर सेकंड ओव्हर धमाका ओव्हर असेल हे देखील नोंद घ्या. दोन्ही टीम्स ओव्हर नंबर 2 ही धमाका ओव्हर असेल, म्हणजे जितक्या धावा बनतील तितक्या डबल, आणि जर त्या ओव्हरमध्ये विकेट गेली तर तितक्याच धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. हे संकल्पना, एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, बॉलिंग ट्रॅकवरती हायवे दिवा गावचा आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला बॉल कोलवट टप्प्याचा बॉल. एक सिंगल मेल स्ट्राइक रोटेट. आर्यन मनोज भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. युवा खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू ज्यांनी अखंड सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये चर्चा आपल्या नावाची सोडली आहे असा खेळाडू आपली छाप सोडत असताना या स्पर्धेमध्ये आर्यन भोईर हायवे दिवा एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 22 धावा 22 ऑन बोर्ड. सिंगलच्या मदतीने सुरुवात. नेक्स्ट बॉल. ओ यावेळी बॅकफुट लंब पंच केलाय, फ्लॅट स्ट्रोक. यावेळी देखील आपण पाहतोय A1 क्लास दाखवणारा हा देखील थांबत नाहीये. दिनू कांबळेचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला घुमत असताना त्याला पाहायला मिळतंय. काय बॅटिंग चालू आहे, लाजवाब. ज्या प्रकारे बॉल येतोय त्या प्रकारे बाहेर जातोय. दिनू कांबळेची यावेळी जादू सध्याच्या घडीला होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत दिनू कांबळेचा जर विचार केला तर त्याच्या बॅटमधून 4 षटकार आलेत. 6 बॉल त्यांनी फेस केलेत. हे 24 धावा वैयक्तिक खेळी करतोय. नेक्स्ट बॉल आर्यन भोईर. ओ यावेळी शॉर्ट बॉलची सांगता होत असताना टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. गोल्डनला बॉल होता, इस्टिरकचा चेंडू विसावतोय. त्यांच्या मागे श्रेयस कदम आहेत तिकडे, आणि यावेळी शॉर्ट बॉलची सांगता. थोडंसं कवयना कमबॅक मात्र थोडंसं झालंय. पहिल्या बॉलवरती सिंगल स्ट्राइक रोटेट झाली. तदनंतर आपण जर पाहिलं तर हा षटकार आला आणि तदनंतर शॉर्ट बॉलची सांगता. बिलाल शेख आणि दिनू कांबळे ही जोडी A1 जोडी आहे. हे प्रत्येक गोलंदाजीसाठी डोकेदुखी झाली आहे हे दोन्ही बॅटर. पुन्हा एकदा बॉल तयार. आर्यन भोईर बॉलिंग बॅकवरती आहे. चंचल चलाक असा गोलंदाज आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळी देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अजून एक काय बॅटिंग करतोय दिनू कांबळे. कालपासून मी तर म्हणेन लाजवाब. कालपासून बॅट चार्जिंगला लावलेली की काय दिनू कांबळे यांनी. आज देखील पॉवर पॅक चार्जिंग वरती मोड ऑन झालाय. लाजवाब बॅटिंग.
आणि अजूनही 2 बॉल बाकी आहे. धमाका ओव्हर चालू आहे आणि दिनू कांबळेचा धमाका देखील चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा फलकावरती आहेत. 34 ऑन ए बोर्ड. 34 धावा फलकावरती. आज नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. ओ यावेळेस बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगलच्या मदतीनं दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे. चित्त्याच्या वेगानं आणि हरियाणाच्या सफळाने या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. 36 ऑन बोर्ड. 36 धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. आतापर्यंत आर्यन भोईरचा विचार केला 15 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. आर्यन भोईर याला धमाकावर चालू आहे. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहेत. किती धावा बनतील. शेवटचा बॉल या षटकातील. धमाकावर म्हटलं तर ऑफर आहे बॅटरसाठी. शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 2. फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. स्ट्रायकिंगला दिनू कांबळे. ओ यावेळेस पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडले की लाऊड अपील प्रेशराईज करण्याचा प्रयत्न होता, परंतु गुड लेंथला बॉल पडला. तदनंतर यष्टीरक्षक चेंडू विसावला आणि इथे आपण पाहतोय थोडंसं अपील करण्याचा प्रयत्न, प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करतात फिल्डर देखील. विकेट किपर केतन मात्रे तिथे होते. येस नॉट आउट असेल. चला येस पंचांचा निर्णय अंतिम असेल. स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. फलक आपण पाहतोय आता या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 15 धावा आल्या, त्यामुळे ते डबल होतील आणि टोटल 30 धावा इथे स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 21 आणि या ओव्हरमध्ये 30 धावा म्हणजे टोटल 51 धावा फलकावरती जोडले गेलेत. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 51 धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 फिरोज शेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फिरोज शेख बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 घेऊन आलाय. एक सारखाच खेळाडू म्हणून ज्याची देखील वळणी लागली आहे आणि आज या बदलापूर नगरीमध्ये उपस्थित झालाय. पहिला बॉल आउटसाइड द बॅट्समन. यस यावेळेस पंच सांगत असताना येस इट इज अ वाईट बॉल. पंचाचे दोन्ही आज समांतर धावा मिळाल्या त्यानंतर आणि येस वाईटच्या मदतीने सुरुवात इथे मात्र करत असताना फिरोज शेख 52 धावा फलकावरती आतापर्यंत लागलेत. 52 ऑन ए बोर्ड. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओ बॅकफुट लॉंग ग्लास करण्याचा प्रयत्न. अजून एक आय थिंक येस अजून एक बॅक टू बॅक वाईड आलाय. यावेळेस चांगल्या रीतीने हाताळण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु आउटसाइड ऑफसन भरपूर आपल्याला पाहायला मिळतात. 2 सलगचे वाईट बॉल आलेत. स्ट्रायकिंगला बिलाल शेख आहे राईट हँड बॅट्समन तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतोय. दोन्ही एवन जोडी या टीमची. ओ फुल केलाय आणि यावेळी स्ट्रेट समालोचन कक्षाला सलामी देणारा हा A1 क्वालिटीचा अजून एक स्ट्रेट हिट षटकार. क्या बात आहे. काय बॅटिंग करतो. एका बाजूने आपण जर विचार केला तर बिलाल शेख देखील बॅटिंग करतो, तर दुसऱ्या बाजूने दिनू कांबळे. तर स्टारकास्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल. फिरोज शेख दुसऱ्या बाजूला बिलाल शेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ यावेळेस पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन अ टोस खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिचला बॉल ट्रॅव्हल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील यशस्वी होत असताना आणि 2 धावा मिळतात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 61 ऑन अ बोर्ड. 61 धावा धावफलकावरती आहे. जमेची बाजू आतापर्यंत बॅटिंग टीमकडे, कारण की एकही विकेट आतापर्यंत गेली नाहीये. जमेची बाजू आपण म्हणू. पुन्हा एकदा बॉल तयार. फिरोज शेख हो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला गॅपचं सिलेक्शन. यावेळेस देखील कलात्मक फटका पाहायला मिळतोय. शोधला गॅप, लावला मॅप. अखेरीस चालला बॉल बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे ठोकला. अजून एक चौकार. 4 बॅटिंग चालू आहे.
जेव्हा बॅटिंग दोन्ही बाजूनी करतात, दोनो बाई तबाई, एक सेर तो दुसरा सव्वा सेर. ओ अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची रेडिंग एज होती, इनसाइड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला आणि एक सिंगल. स्ट्राईक रोटेट देखील होणं तितकंच गरजेचं आहे. 66 ऑन अ बोर्ड, 66 धावा धावफलकावरती लागले गेलेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आणि अजूनही शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. 2 to go, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी 2 गेंदे शेष. फिरोज शेख बॉलिंग मार्क पे. ओ लॉफ्टेड इट, ऑन साइड पुल, पॉवर पॅक्ड आणि थोडंसं मिस झाले होते. जर कंपाऊंडला लागला असता तर 9 धावा नक्कीच मिळाल्या असत्या, कारण की त्या कंपाऊंडला जर डायरेक्ट लागेल तर डायरेक्ट 9 आहे, म्हणजे 9 धावा इथे एकवडल्या जातील स्कोर कार्ड वरती. या स्पर्धेचा नियम आहे. काल देखील आपण पाहिलं तर नक्कीच कमलेश पाटील यांच्या बॅटमधून तो 9 आला होता लेग साईडला. आणि एक तेड आपण जर पाहिलं तर ऑन साईडला जे बॅनर आहे तिथे धडकला होता. हो अजून एक काय बॅटिंग करतोय दिनू फक्त हेच नाव मैदानाच्या चौफेर बाजूला ऐकायला येत आहे. बाहुबली का म्हटलं जातं मैदानाच्या आतमध्ये, त्यांनी ज्वलंत उदाहरण संपूर्ण बदलापूरकरांना दिलंय. काय बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये, लाजवाब बॅटिंग. धावफलक जम पोहोचेल तब्बल 78 धावा धावफलकावरती आहेत. 78 ऑन अ बोर्ड. वैयक्तिक दिनू कांबळेचा जर विचार केला तर आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 44 धावा आल्यात. काल देखील आपण अर्धशतक पाहिलं होतंच याच क्रीडांगणावरती. आज देखील अर्धशतक पाहायला मिळेल का दिनू कांबळे याचं, कारण की 44 धावा धावफलकावरती आहेत. आणि काल आपण जर पाहिलं तर चेंज गेम वडोली बी या संघाचा ऋतिक पाटील जो मानकरी ठरला होता या स्पर्धेमध्ये, पहिला त्याच्या नावावरती अर्धशतक ज्यांनी झळकावलं. आणि आज देखील त्याच संघामधून खेळत असताना दिनू कांबळे आता तीच कामगिरी करतोय. 44 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आतापर्यंत त्यांनी फेस केलेत 12 बॉलमध्ये 44 धावा त्यांनी बनवल्यात. बॉलिंग मार्कवरती आदित्यला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 अखेरचं षटक घेऊन आलाय, महत्वपूर्ण षटक. $78 ऑन अ बोर्ड. 78 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य बॉलिंग मार्कवरती तयार. पहिला बॉल अलॉंग विथ द कार्पेट आणि करण दुर्वे तिथे आहेत. स्वतः आयोजक सदस्यकडे मैदानाच्या आतमध्ये टीमची जिम्मेदारी आता घेतात. एक सिंगल स्ट्राईक रोटेट. आता स्ट्राईक इडला दिनू कांबळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 44 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि फार गरजेचं असेल आता मैदानाच्या आतमध्ये घडेल काय, 50 धावा पूर्ण होतील का पाहणं गरजेचं आहे. प्रेक्षक देखील पूर्णपणे मन लावून मॅच पाहतात. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक पाहतात. अंबडाचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये आहे सध्याच्या घडीला. ओ हाफ ट्रॅकर बॉल होता, अबाउट द बॅट अबाउट द हेड. यावेळेस बॉल ट्रॅव्हल होतो. डॉट बॉलची सांगता होत असताना का बात आहे. देखील थोडंसं का होईना शांत ठेवण्याचं काम आदित्यने मात्र केलंय. 79 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 79 ऑन अ बोर्ड. आजचा दिवस दुसऱ्या स्पर्धेचा संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पाहावं लागेल. येस वाईट बॉल. अंपायर्स कॉल. येस चेक केलं जाईल. टेक्निकल रूम मध्ये DRS घेतलाय आणि दूध का दूध पाणी का पाणी आमच्या संपूर्ण टेक्निकल रूम मध्ये 10 क्रिक लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय. कुणालजी मात्रे, धनराजजी मात्रे प्रॉपर रायटर आणि संपूर्ण त्यांची टीम इथे उपस्थित आहे. च्या माध्यमातून प्रत्येक घरोघरात आपण ही स्पर्धा लाईव्ह थेट प्रेक्षेपण नक्कीच पोहोचवलं जाते. आपण घर बसल्या देखील ही स्पर्धा एन्जॉय करू शकतात. दूध का दूध पाणी का पाणी इथं नक्कीच केलं जाईल. सर एकदा फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा. डाऊट आहे की हाईटचा आहे का व्हाईट लाईनचा. येस लाईनचा एकदा चेक केलं जाईल. येस ऑन फील्ड जे डिसिजन असेल ते मान्य करावं लागेल, कारण की कॅमेरा देखील थोडंसं क्रॉस आहे. त्यामुळे जे अंपायरचा निर्णय असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल, कारण की इथून काही सक्षमोक्ष त्याचं लागणार नाही. या एक्झॅक्ट ॲक्युरेट 90 डिग्री नाही या. स्ट्राईकिंगला दिनू कांबळे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकिंगला बॅटर. ओ लॉफ्टेड इट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि पुन्हा एकदा आपलं अर्धशतक
या संपूर्ण स्पर्धेमध्ये झळकावत असताना दिनू कांबळे अंबरनाथचा बाहुबली बदलापूर नगरीमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना पाहायला मिळतोय. नगरसेवक चषक 2025 मधील हा दुसरा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमधील ज्यांनी आपलं अर्धशतक झळकावलंय आणि संपूर्ण क्रीडांगण भरून गेलंय त्याच्या नावाने. क्या बात आहे, का बॅटिंग चालली आहे. प्रेक्षकांना देखील त्याची बॅटिंग आवडते, टाळ्यांचा गजर होतोय. अजून एक या वेळेस देखील इस मर्तबा गेंद को बीच दिया तारा मंडल में मिलती हुई चेरन 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 जणू काही यावेळेस हायलाइट पाहायला मिळतोय की काय. त्याच प्रकारची बॅटिंग चालू आहे दिनू कांबळेची. या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाहीये, कारण की जो गोलंदाज येतोय त्या गोलंदाजाला मात्र बाहेर पोहोचवण्याचं काम दिनू कांबळे करतोय. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी आणि यावेळेस खाली राहिलेला बॉल पाहायला मिळतोय. येस वाईट साठी आय थिंक चेक केलं गेलंय का. येस वाईट साठी चेक केलं गेलंय. पाहावं लागेल पुन्हा एकदा टेक्निकल रूम मध्ये. DRS दूध का दूध पाणी का पाणी पाहावं लागेल. पुन्हा एकदा यावेळेस रिव्ह्यू घेतलाय. येस फेअर डिलिव्हरी असेल, डॉट बॉल आहे. स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय 93 ऑन ए बोर्ड. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, आखिरी गेंद बाज से आदित्य बॉलिंग मार्क पे. स्ट्राइक पे बैटर दिनू कांबळे. क्या बैटिंग की है, लाजवाब बैटिंग करते हुए MUCC ओडिशा. एक बनाम फाइट करते हुए दूसरे बनाम फाइट करते हुए त्विषा चितू ऋषि नीलेश टोम्बिली और लास्ट गेंद पार, सीमा पार और एक 6 रन जोड़ दीजिए भाई. अजून एक साधा वादा फलकदम पोहोचेल तब्बल 99 आणि 100 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. काय बॅटिंग केली आहे. दिनू कांबळेची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. काय बॅटिंग केली आहे. ही छाप मात्र सोडली आज बदलापूर नगरीमध्ये. अंबरनाथचा स्टार खेळाडू सध्याच्या घडीला आज त्याच्या नावाची चर्चा झाली आहे. कोणीच रोखलं नाही हे वादळ मैदानाच्या आतमध्ये. तब्बल आता गरज असेल येणारे 24 बॉल आणि 100 धावांची आवश्यकता आहे. समोर देखील वाकलांचा वाघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. काय घडेल या मॅच मध्ये सांगता येणार नाही. येणारे 24 बॉल आणि 100 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चुरशीची लढत आहे. हे चित्र सगळं काही आपल्याला पाहायला मिळतंय. गेले 2 दिवस ही स्पर्धा आणि कौतुक करावं लागेल करण धुळे यांचं, कारण की त्यांच्यामुळे आज संपूर्ण तारे सितारे या क्रीडानगरीमध्ये आणि लाभ झालाय संपूर्ण बदलापूरला की मोठमोठे तारे सितारे मैदानात आपल्याला पाहायला जरूर मिळतात. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल सेकंड इनिंगमध्ये की 24 बॉलमध्ये 100 धावा चेस होतील, त्या डिफेंड केल्या जातील. हे ऐकण्यासाठी धावतं समालोचन करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक आणि कल्याण डोंबिवलीचा एक बुलंद आवाज, गोड आवाज, त्यांच्या आवाजाने संपूर्ण प्रेक्षक वर्ग नक्कीच सातत्याने वावा करत असतं, कौतुक करत असतं. असे कॉमेंटेटर रोशनजी संते सरांना ऑडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद.
थँक्यू सो मच अनुज मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि तब्बल धाव बनवल्या 99 आणि 100 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे MUCC ओडिशा या टीमने त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमसमोर तेजस पाटील आणि सुजित पाटील पुरस्कृत संघ आपण पाहतोय। त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली आणि त्यांना फाईट करतोय MUCC ओडिशा। तारिकबाई सय्यद यांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे। केतन मात्र ऑन स्ट्राईक, करण पाटील। क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी खासियत आहे, आजचा दिवस गाजवलाय करणने गोलंदाजीमध्ये, अप्रतिम गोलंदाजी, अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण करतायत। स्ट्राईक इनला फलंदाज केतन म्हात्रे, बाईक सम्राट ड्राइव्ह करताय, क्षेत्ररक्षक आहे, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय केतन म्हात्रेच्या बॅट मधून। सुरेश कदम आणि केतन म्हात्रे ही जोडी आहे, विस्फोटक जोडी मैदानावरती आहे। 25.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे। करण धुळे आयोजित नगरसेवक चषक 2025 पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे। पहिला चेंडू आला होता डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर येतो हा डॉट बॉल। व्हेरिएशन आहे करणकडे आणि ते व्हेरिएशन आपण पाहतोय त्याच्या गोलंदाजीमध्ये। केतनला देखील शांत ठेवलंय या चेंडूवरती। क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी करणने आजचा दिवस गाजवलाय। लेग ब्रेक असेल, ऑफ ब्रेक असेल, दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे करणमध्ये। स्विच इट सीमारेषेच्या बाहेर आणि हा 9वा येतोय केतन म्हात्रेच्या बॅटमधून। काल त्याच दिशेने कमलेश पाटीलने 9वा लगावला होता आणि आता मात्र स्विच इटच्या माध्यमातून केतन म्हात्रेने हा 9वा ठोकलाय। मिळतील 9 धावा या चेंडूवरती, धावसंख्या 9 ने पुढे जाईल। 13 षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे। क्या बात आहे, पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि पूर्णपणे बीट केलंय या चेंडूवरती केतन म्हात्रेला। आलाय हा डॉट बॉल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13, 18 चेंडू शिल्लक आहेत। जिंकण्यासाठी 87 धावांची अजूनही गरज आहे आणि धमाका ओव्हर। जर या धमाका ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा बनवल्या तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक होईल त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमचं। त्यामुळेच टीम मीटिंग कॉल केली आहे। आयुब शेख, सुलतान खान, विवेक शेलार, बिलाल शेख एकत्र आलेत आणि या धमाका ओव्हरमध्ये सुलतान खान आय थिंक गोलंदाजीसाठी येत आहेत। सुलतान खानने आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे। पहिल्या 2 मॅचमध्ये स्विंग का किंग सुलतान खान, ज्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि स्ट्राईक एंडला फलंदाज हेलिकॉप्टर किंग सुरेश कदम। अठरा चेंडू 87 ची गरज। धमाका ओव्हर, हेलिकॉप्टर किंग ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला आणि हेलिकॉप्टर लँड होतोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर। लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम षटकार। पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय षटकाराने, वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना सुरेश कदम। धावसंख्या 19। मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की धमाका ओव्हर आहे, धमाका ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा आल्या, विकेट गमावली नाही तर त्या धावा डबल होतील आणि या मॅचमध्ये कमबॅक होईल त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमचं। सुजित पाटील आणि तेजस पाटील पुरस्कृत हा संघ इन ॲक्शनमध्ये आहे, ज्या संघाने पहिले दोन्ही सामने नक्कीच अप्रतिम जिंकलेत। पहिल्या मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये 22 धावा बनवायच्या होत्या, त्या 22 धावा चेस केल्या। फुलटॉस आणि या फुलटॉस चेंडूवरती फुलटोल वसूल केलाय सीमारेषेच्या बाहेर
हा येतोय. षटकार आहे. यस, षटकार आहे आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 25 धावा. गोलंदाजी नक्कीच या मॅच मध्ये थोडीशी खराब होती आहे, कारण की बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. पहिला चेंडू नक्कीच हेलिकॉप्टर लँड झाला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चेंडू फुल टॉस पर्वणी होती बॅट्समन श्रेयश कदमकडे आणि त्या संधीचं सोनं केलंय. षटकारामध्ये चेंडूला परावर्तित केलेला आहे. अर्ली बॅट स्विंग खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिरीने आलाय. अतिरिक्त बाउन्स देखील मिळाले या चेंडूवरती. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 25 धावा धावफलकावरती आहेत. धमाका ओव्हर नक्कीच सुरू आहे आणि या धमाका ओव्हरमध्ये 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 12 धावा बनवल्यात. प्रेक्षकांची अलोट गर्दी. फुलटॉस आणि षटकार क्रमांक हा तिसरा येतोय, तो म्हणजे श्रेयश कदमच्या बॅटमधून. श्रेयश कदम ऑन फायर. श्रेयश कदम नावाचं वादळ निर्माण झालंय. या धमाका ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग सुरू आहे. जिसमें है दम उसका नाम है श्रेयश कदम. फुलटॉस आणि त्याला देखील पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट, सीमा पार हा येतोय. या धमाकेदार षटकार धमाका ओव्हर मध्ये. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती. 5 चेंडू झालेत. 24 धावा बनवल्यात या षटकामध्ये. यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. हाईट फॅक्टर बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑनफिल्ड डिसिजन कोणताही आलेला नाहीये, त्यामुळे नक्कीच चॅलेंज केलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि आपण चेक करतोय योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंतिम चेंडू शिल्लक आहे या मॅच मध्ये. ट्विस्ट 100 धाव बनवायचे आहे 4 षटकांमध्ये आणि धमाका ओव्हर मध्ये धमाकेदार बॅटिंग करतोय श्रेयश कदम. सकाळी 9:15 वाजता आला या ग्राउंड वरती ही स्पर्धा खेळण्यासाठी. जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. पहिल्या मॅच मध्ये देखील संघ अडचणीमध्ये सापडला होता, त्याही वेळेस सलग 3 षटकार लगावले होते या श्रेयश कदमने आणि याही मॅच मध्ये मॅच विनिंग बॅटिंग सुरू आहे. केतन म्हात्रेने पहिल्या दोन्ही मॅच मध्ये नक्कीच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवलाय. मिस टायमिंग आहे. बॅटच्या टो एंड लागतोय लॉंग ऑफला डीप मध्ये. A1 पवन केने आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. या षटकामध्ये बनवल्या 25 धावा प्लस 25 आपण ऍड करूया. एकूण धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 63. बनवायच्या धावा 100. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज या मॅच मध्ये. काय सामना सुरू आहे. प्रश्न पडलाय, चिंता वाढली आहे. MUCC ओडिशा या टीमची टीम मीटिंग कॉल केली आहे. शॉर्ट अँड स्वीट टीम मीटिंग कॉल करावी लागते. 11च्या 11 खेळाडू एकत्र आलेत की तिसरं षटक हे महत्त्वाचं षटक असेल आणि ते षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा, कारण की हे तिसरं षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. हे तिसरं षटक सर्व काही सांगून जाईल या सामन्यामध्ये. पवन केने, विवेक शेलार, योगेश भालेकर असे स्टार गोलंदाज या टीम मध्ये आहेत आणि सुलतान खानने ऋतिक पाटील देखील गोलंदाज आहे, ज्याने पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी
केली होती. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. A1 पवन येतोय गोलंदाजी मार्क वरती. केतन म्हात्रे आणि श्रेयश कदम 63 धावांची पार्टनरशिप या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं 99 धावांची पार्टनरशिप बनवली. वैयक्तिक नाबाद 62 धावा बनवल्या दिनू कांबळे यांनी. बिलाल शेखने 16 धावांचं योगदान दिलं त्या मॅच त्या इनिंगमध्ये. आणि या इनिंगमध्ये आपण पाहतोय श्रेयश कदमने आतापर्यंत 4 षटकार लगावले, त्याला साथ देतोय. केतन म्हात्रेने एक चौकार एक 9वा लगावलाय आणि अप्रतिम बॅटिंग सध्या सुरू आहे. 12 चेंडू 37 धावांची गरज आहे. मॅच ऑन. या मॅच मध्ये कमबॅक झालंय. त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमचं बक्षीस पात्र लढत आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय करेल आणि या पुढीलच्या मॅच मध्ये शिवशक्ती कडाव या टीम समोर फाईट करेल. शिवशक्ती कडाव संघ देखील दाखल होतोय. ज्या संघाने कालचा दिवस गाजवलाय, ज्या संघाने कालच्या दिवसामध्ये नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत सामने रंगले. पहिल्या मॅचमध्ये वाडेगर टीमला 11 धावा बनवायच्या होत्या, त्या 11 धावा डिफेंड केल्या दर्शनने. आणि अंतिम सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये चेन द गेम वडवली बी या टीम समोर दर्शनने पुन्हा एकदा तो कारनामा केला आणि 8 धावा डिफेंड केल्या अंतिम षटकामध्ये. ऋतिक पाटीलने कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता. 100+ धावा आणि 2 विकेट मिळवले होते आणि आज देखील तो इन ॲक्शन मध्ये आहे. MUCC ओडिशा या टीमच्या माध्यमातून बॅटची कडा. सुरेख झेल पकडलाय. बिलाल शेखने फलंदाज झालाय फेल. पहिल्या चेंडूवरती A1 पवन केने यांनी विकेट मिळवून दिली आहे. पार्टनरशिप ब्रेक केली आहे आणि 63 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागलाय. त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमला सुजित पाटील आणि तेजस पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. 11 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. अमोल पाटील येतोय. अमोल पाटील ऑन स्ट्राइक 3ऱ्या क्रमांकावरती. आमदार चषक ढोके ही स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये अवघ्या 1 धावेने मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्याने मिळवली होती. अमोल पाटील तोच येतोय बॅटिंग करण्यासाठी. मॅन फ्रॉम सोनारपाडा. A1 पवन एक चांगलं बॅटल. बेस्ट वर्सेस बेस्ट. क्या बात है, क्या बात है. लेग ब्रेका चेंडू सुरेख गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल. एक रिव्ह्यू तर गमावलेला आहे, तो म्हणजेच त्विषा स्पोर्ट्स रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमने. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावबाची संधी आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते अमोल पाटीलला. अमोल पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन सूरज पाटील, ज्याला आपण पाहिलंय पहिल्या 2 मॅचमध्ये सलामीला आला होता. सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिवली वाडा पनवेलचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी येतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज केतन म्हात्रे. ऑन स्ट्राइक भारताचा बाईक सम्राट. क्या बात है, अप्रतिम टाइमिंग. क्षेत्ररक्षक आहे, जज करते त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. चेंडू शिल्लक आहेत 8 धावा बनवायचे 31 या मॅच मध्ये. 8 चेंडू 31 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतलीकडे लागतीये. मिड ऑफला चेंडू. स्वतः गोलंदाज A1 पवन येत आहेत चेंडूवरती. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव.
येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. मी आधीच म्हटलं होते तिसरं षटक फार महत्वाचं असेल. या तिसऱ्या षटकामध्ये A1 पवन केने यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 7 धावा खर्च करतोय. स्ट्राईक इनला फलंदाज सूरज पाटील. क्या बात आहे, चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती. अवघ्या 7 धावेंचं षटक फेकलंय A1 पवन केने यांनी. आणि या सामन्यावरती MUCC ओडिशा या टीमने मजबूत पकड निर्माण केली आहे. 6 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. खऱ्या अर्थाने भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे एक्सपर्ट गुणलेखक बदलापूर नगरीमधील राजेश साळवी यांच्या माध्यमातून करण धुळे आणि या संपूर्ण आयोजनाला शुभेच्छा येत आहेत. केतन म्हात्रे म्हटलं तर आमचे अत्यंत जवळचे मित्र सूरज म्हात्रे देवीचा पाडा, ते त्यांचे डायहार्ट फॅन आहेत. प्रत्येक ठिकाणी ते देखील जात असतात. प्रत्येक सामना केतन म्हात्रे यांचा ते पाहत असतात. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. 6 चेंडू 30ची गरज. विवेक शेलार गोलंदाजी मार्कवरती. प्रचंड वेग, पुल करण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी, जबाबदारी स्वीकारली आहे. या सामन्याची 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 षटकारांची गरज आहे, परंतु 9वा देखील आहे. एक 9वा तर लगावलाय केतन म्हात्रेने. प्रेक्षकांची अलाउड गर्दी या सामन्याचा आनंद घेते. ऑनलाईन प्रेक्षक देखील भरपूर संख्येने आहेत. क्या बात आहे, फ्लॅट स्ट्रोक सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. सामना अजूनही संपला नाहीये हे सांगत असताना केतन म्हात्रेने लगावलाय चौकार. 4 चेंडू शिल्लक, 26 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. काही घडू शकतं, कारण की 9वा देखील आहे. 9वा जर आला तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक होईल. विशा स्पोर्ट्स, रिची, जितू निलेश 11 डोंबिवली, सुजित पाटील घारिवली आणि तेजस पाटील टायगर पुरस्कर्ते आहेत या टीमचे. आणि विकेटचं पतन, फलंदाज झाले बाद. केतन म्हात्रे बॅक टू द पविलियन. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. सौरभ म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज. 3 चेंडू शिल्लक आहे, 26ची गरज. 3 9वे मारावे लागतील. ऑन साइडला पूल केलाय, सीमारेषेच्या बाहेर षटकार आलाय. आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक, 20ची गरज आहे. जरी 2 9वे आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत डोंबिवली संघ. अपीश खेळतायत. मिस्टामिंग डीप मध्ये फिल्डर सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. सौरभ म्हात्रे बॅक टू द पविलियन. 1 चेंडू शिल्लक. न्यू बॅट्समन फिरोज. चला, शिवशक्ती कडाव या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या संघाने कालचा दिवस गाजवलेला आहे. साहिल लोंगले ॲज अ आयकॉन त्या टीममध्ये खेळणार आहेत, कारण की 3 आयकॉन खेळाडू ते घेऊ शकतात या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. कारण की ग्रामीण संघ आहे, ज्या संघाने काल वडवली बी या टीमला पराभूत करून टॉप 4मध्ये प्रवेश केला. काल दर्शनने इम्प्रेस केलं. पहिल्या मॅचमध्ये 11 धावा डिफेंड केल्या वाडेकर या टीमसमोर. येथे डॉट बॉल. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे MUCC ओडिशा या टीमने. अभिनंदन MUCC ओडिशा. संघ दाखल होते टॉप 4मध्ये.
आणि सामना असेल या पुढील MUCC ओडिशा आणि त्यांना फाईट करेल शिवशक्ती कडाव या दोन टीम मध्ये. चला आपण टॉस करूया. MUCC ओडिशा आणि शिवशक्ती कडाव या दोन टीम मध्ये. केडी सामना असेल 4 षटकांचा. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. शिवशक्ती कडाव आणि त्यांना फाईट करेल MUCC ओडिशा. सेमीफायनल नंबर 1. A1 पवन सज्ज आहे. 70-70 स्पोर्ट्सचे न्यू ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून त्यांची निवड झालेली आहे. तारिकभाई सय्यद यांच्या माध्यमातून त्यांच्यावरती फार मोठा विश्वास दाखवलेला आहे. चला कॅप्टन शिवशक्ती कडाव. कॅप्टनने या लवकरात लवकर. शिवशक्ती कडाव यस कौशल गुरव इथे उपस्थित आहेत. टॉस आपण करूया. समोर A1 पवन उपस्थित आहेत आणि करण धुळे यांना विनंती असेल. करण धुळे आपण या. आपले शुभ हस्ते आपण टॉस करूया. केडी